आपल्याला कळत असतं समोरचा व्यक्ती आपल्याशी खोटं बोलतोय, खोटं वागतोय, तरी पण आपलं मन मानायला तयार नसतं. आपल्यासमोर अनेक प्रूफ्स येतात, तरी पण आपलं मन म्हणतं नाही 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 हे चुकीचं आहे. असं होतं का? असं होत असेल तर ते का होतं हे समजण्यासाठीच हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा अष्टपत्रे शिसोळे. बघा, असं होतं का की आपल्या समोर एखादी घटना घडती आहे, आपल्याला कळतंय की हा व्यक्ती आपल्याशी खोटं वागतोय, खोटं बोलतोय, तो म्हणतोय की मी फोन केला होता, लागलाच नाही, हे बघ माझं दिसतंय, आणि आपल्याला कळतंय की ते सगळं खोटं आहे, तरी पण आपलं मन मानत नाही. म्हणजे आपण असं म्हणू की आपले विचार सांगतायत, पण आपलं मन म्हणते की नाही 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 नाही, असं खोटं वागूच शकत नाही. हा जो व्यक्ती आहे हा माझा इतका जवळचा आणि इतका चांगला मित्र आहे की हा माझ्याशी खोटं वागूच शकत नाही. ह्यालाच जॉर्ज केले हे जे सायकोलॉजिस्ट आहेत ते म्हणतात की हे आपला कन्स्ट्रक्ट आहे. थोडीशी टेक्निकल कन्सेप्ट ते वापरतात. ते म्हणतात की वेगवेगळे पॅटर्न्स आपले तयार होतात. आपल्याला येणारे अनुभव आहेत, त्या अनुभवांचं जे आपण इंटरप्रिटेशन करतो, अर्थबोध करतो, त्याच्यावरनं आपण काही कन्स्ट्रक्ट तयार करतो आणि ते कन्स्ट्रक्ट तयार झाले की त्याच्या आधारे आपण आपलं वर्तन असेल, समोरच्याचं वर्तन असेल, ह्याचं ॲनालिसिस करत असतो. म्हणजे समोरचा व्यक्ती खोटं बोलतो हे मला लक्षात येतंय. मला समोर प्रूफ्स दिसतात की ह्यांनी मला फोन केलेला नाही, मला भेटायला नाही, पण हे सांगतायत. पण माझं कन्स्ट्रक्ट काय आहे की समोरचा व्यक्ती हा चांगला व्यक्ती आहे, हा माझ्याशी खोटं वागू शकत नाही, त्या व्यक्तीचं माझ्यावर खूप प्रेम आहे, ते माझ्याशी असं वागूच शकत नाही, हे माझं कन्स्ट्रक्ट आहे. असा अनेक गोष्टींच्या बाबतीत आपण आपले कन्स्ट्रक्ट तयार करत असतो. फक्त व्यक्तींच्या बाबतीत आहे का? तर नाही. जागेच्या बाबतीत, वस्तूंच्या बाबतीत, सगळे जे जे म्हणून आपल्याला अनुभव येतात त्या सगळ्या अनुभवांसाठी आपण कन्स्ट्रक्ट तयार केलेले असतात. का कन्स्ट्रक्ट तयार करतो आपण? आपल्याला वागण्यासाठी सोपं जावं. कारण कन्स्ट्रक्ट जर तयार केलेले असतील तर मला परत परत विचार करायची गरज नसते. मला माहिती की हे असं आहे, हा व्यक्ती असा आहे, हा हा या जागेवर गेल्यानंतर आपल्याला उशीर होणार आहे. आपण जर का मॉलमध्ये गेलो आणि आपल्याला 1च तास वेळ आहे, पण आपण रमतो त्या मॉलमध्ये, त्याच्यामुळे आपल्याला माहिती असतं की मॉलमध्ये गेल्यावर आपण जरी तासभर म्हणत असू किंवा शॉपिंगला गेले की अर्ध्या तासात येतो असं जरी म्हणत असू तरी तासभर लागणार आहे. आपलं हे कन्स्ट्रक्ट तयार झालेलं असतं, दुसऱ्यांच्या बद्दल पण आणि स्वतःच्या बद्दल पण. यांनी होतं काय की आपल्याला आपल्या मेंदूला खूप त्रास होत नाही आणि आपण त्या पद्धतीने वागतो. केलेंचं असं म्हणणं आहे की आपलं जे व्यक्तिमत्व आहे ना, या कन्स्ट्रक्ट भोवतीच सगळं तयार झालेलं आहे. आता हे जे कन्स्ट्रक्ट आपण तयार करतो, जे एकदा तयार झाले त्याच्यात बदलच होत नाहीत का? बदल होतात, मॉडिफिकेशन्स होतात, चेंजेस होतात, किंवा आपण काही कन्स्ट्रक्ट काढूनच टाकतो. म्हणजे बघा, मेथीची भाजी खाल्ली की मला ॲसिडिटी होते, मग मी पुढच्या वेळेस मेथीची भाजी खाईल का? मी खाणार नाही. पण अगदीच पर्याय नसतो म्हणून मी खाते आणि मला ॲसिडिटी होत नाही. माझ्या कन्स्ट्रक्ट गडबड होऊन जाते की अरे मेथीची भाजी खाल्ली होती तर ॲसिडिटी झाली होती म्हणून आपण मेथीची भाजी खात नव्हतो, पण यावेळेला खाल्ल्यावर झाली नाही. मग मी ॲनालिसिस करते की त्यावेळेला अजून काय काय झालं होतं म्हणून मला ॲसिडिटी झाली असेल. म्हणजे ॲसिडिटीचं कारण हे मेथीची भाजी नाही आहे, अजून दुसरं काहीतरी आहे. मला वाटत होतं मेथीची भाजी, मग मी अजून काय आहे ह्याचा शोध घेते आणि ॲसिडिटी होण्यामागचं जे कारण आहे ते मेथीची भाजी नसून जागरण होतं किंवा मेथीच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट होता. ह्या सगळ्या गोष्टी ॲड झाल्यानंतर मला ॲसिडिटी होती. मी काय केलं? कन्स्ट्रक्ट होता माझा की मेथीच्या भाजीने ॲसिडिटी होती, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन केलं. कसं मॉडिफिकेशन केलं? अजून एक अनुभव आला, त्याच्याशी समान असणारा अनुभव, सिमिलर अनुभव आला आणि त्याच्यानुसार मी हे बदल केले. आता हे जे आपण कन्स्ट्रक्ट तयार करतो, हे जे बदल करतो, त्याच्या आधारे जे काय आपण प्रेडिक्शन करतो, वर्तन करतो, याच्यासाठी एक मानसिक ऊर्जा लागते. आणि या मानसिक ऊर्जेला फंडामेंटल पॉस्च्युलेट्स असं केलेंनी म्हटलेलं आहे. जी काही ऊर्जा लागते, कारण मला परत विचार करावा लागणार आहे, मला जर चेंजेस करायचे असतील तर मला त्याच्यामध्ये ऊर्जा, माझी जी सायकोलॉजिकल एनर्जी आहे ती तिथे मला वापरावी लागणार आहे आणि त्याला त्यांनी फंडामेंटल पॉस्च्युलेट्स म्हटलंय. आता हे करत असताना यात आपण बदल करत असतो, सुधारणा करत असतो, काही गोष्टी ॲड करतो, काही गोष्टी कमी करतो. आणि हे करण्यासाठी त्यांनी अजून एक कन्सेप्ट वापरलेली आहे, त्याला त्यांनी म्हणलेलं आहे कन्स्ट्रक्शन कोलोररीज. आता हे जे कोलोररीज आहेत त्याचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत की जेव्हा आपण एखादं कन्स्ट्रक्ट तयार करतो, एखादी संकल्पना तयार करतो, त्यावेळेला वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करतो किंवा वेगवेगळ्या पद्धतीने आपण करत असतो. त्याचे काही त्यांनी 10 प्रकार सांगितले की ज्याच्या आधारे आपण हे कन्स्ट्रक्ट जे आहेत ते तयार करतो आणि त्याचा उपयोग करत असतो. ते नेमके काय आहे ते आपण पुढच्या येत्या 2 व्हिडिओजमध्ये बघणार आहोत.
आज आपल्या लक्षात आलं असेल की आपण कन्स्ट्रक्टच्या आधारेच वर्तन करतो आणि हे कन्स्ट्रक्ट अत्यंत महत्त्वाचे आहेत. वास्तव काय आहे ह्याच्यापेक्षा माझं कन्स्ट्रक्ट काय आहे यानुसार आपण वर्तन करत असतो.